अगोदरच्या व्हिडिओमध्ये दोन क्वेश्चन नंबर सेकंड पर्यंत आपण बघितला आहे. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर थर्ड. तर क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये आपलं हे फॉर्म्युला मेथडने आपण सोडवतोय. तर क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये अगोदर बघायचं आहे हे ax² + bx + c = 0 या जनरल फॉर्म मध्ये आहे की नाही. तर हे ह्या जनरल फॉर्म मध्ये आहे. तर a ची व्हॅल्यू, a चा कोएफिशियंट काय 3, b चा असेल 2 आणि c चा असेल -7. हे मी तुम्हाला सर्व काही शिकवलंय अगोदर म्हणून थोडंसं फास्ट घेतोय. तर बघा आपल्याला काढायचं काय b² - 4ac, कारण की एका मध्ये फॉर्म्युल्यामध्ये यूज होणार आहेत. बरोबर. आता b चा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर -b चा आहे का नाही, सॉरी, b चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर काय होईल 4 -4 × a काय 3 आणि c काय -7. मग -4 × 3 -12 मल्टिप्लाय बाय -7. मग 12 7 जा 84 आणि मायनस काय होईल प्लस. मग 4 + 84 = 88. b² - 4ac ची व्हॅल्यू आली आहे 88. आता काय करायचं m = -b, बघा -b प्लस मायनस √b² - 4ac / 2a. तर हे -b काय म्हणजे -2 चा -2 प्लस मायनस √88 / 2 × 3 6. मग काय आलं m = -2 प्लस √88 / 6 इक्वल्स टू, इथे पण मायनस, इथे प्लस घेतलंय, इथे काय घ्यायचं मायनस. आता बघा आता हे व्हॅल्यू आपल्याला आलीत 88 ला आपण काय केलंय एक्सपान्शन केलंय 88चं. बरोबर. 88चं काय केलंय एक्सपान्शन आपण करून घेतलंय इथे. बरोबर आहे का. तर इकडे मायनस, इकडे प्लस मध्ये घेतलंय, इकडे येऊन मायनस मध्ये घेतले. आता इथे काय करायचं आपल्याला बघा 2 प्लस आता 4 आहे तर 4 चा स्क्वेअर रूट काय येतो 2, तर मग हा काय येईल बाहेर, आणि याचा पण स्क्वेअर रूट काय येतो 2, तर हा काय येईल इथे बाहेर. कळालं. तर बघा 2 + 2 √2 मायनस अपॉन 6 -2 √2 / 22/6. आता हे अशा प्रकारे आपल्याला काय आलेले आहेत, दोन रूट्स आपल्याला भेटलेले आहेत. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे -2/1 आहेत आणि हे √2 / 22/6 आहेत. तर हे काय घेतलंय इथे कॉमन घेतलेले आहेत आपण. बरोबर. 6 दोघींकडे म्हणून काय घेतलंय कॉमन. कळालं. तर डिवाइड न्यूमरेटर बाय 2. आता याचं जर वरचा आपल्याला न्यूमरेटर काढायचं आहे तर कशाने डिवाइड करावं लागेल 2 ने. तर -2/2 प्लस 2 √2/2. इथे पण तसंच सेम ॲज इट इज 2 कट होतील, उरेल काय -1 प्लस √2 -1 प्लस √2 आणि 2 काय घेतलाय कॉमन. इथे पण 2 -1 √2 प्लस -1 मायनस √22. कळालं. तर बघा m = 2 - 1 प्लस √22 आणि m = -1 मायनस √22. आता जे डिनॉमिनेटर मध्ये होतं 6 ते आपण इथे पुट करणार आहोत. 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. इथे पण 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. उरलं काय -1 प्लस √22/3 और -1 मायनस √22/3. सो हे दोघं काय होतील याचे रूट्स होतील. जर तुम्हाला याच्यात काही अडचण असली तर रिपीटेड करून बघा, रिपीट बघा, 2दा 3दा असो, आणि माझ्यासोबतच नोट्स काढत चला. आता देअरफॉर -1 प्लस √22/3 अँड -1 मायनस √22/3 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन बाय विच मेथड, फॉर्म्युला मेथड. कळालं. आता हा झाला थर्ड वन. आता बघा फोर्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय 5m² - 4m - 2 = 0. तर बघा 5m² - 4m - 2 = 0 हे आपल्या जनरल फॉर्म मध्ये आहे. बरोबर. तर जनरल फॉर्म आपला इथे लिहून घेतला आपण. मग a ची व्हॅल्यू काय 5, मग b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू -2. बघा ही b ची व्हॅल्यू आणि ही a ची व्हॅल्यू, x म्हणजे m, x म्हणजे इथे m आहे आणि c ची व्हॅल्यू -2. तर b² - 4ac म्हणजे b चा स्क्वेअर काय -4 चा स्क्वेअर, -4 × ac काय, a म्हणजे काय 5 आणि b म्हणजे काय, c म्हणजे काय -2. आता बघा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर जर घेतला आपण तर काय येणार आहे पॉझिटिव्हच. 4 चा स्क्वेअर काय 16, -4 × 5 -20
-2 ॲज इट इज. आता ब्रॅकेट आणि नंबरच्या मध्ये कोणता सिम्बॉल आहे? मल्टिप्लाय. 2 × 4 20 × 2 काय होतं? 40. मायनस मायनस होईल प्लस. मल्टिप्लिकेशन करताना मायनस मायनस प्लस होत असतं आणि पण मोठ्या नंबरचं साईन येत नाही. तर 16 + 40 = 56. आता इथे b² ची व्हॅल्यू काय आली आपल्याला? 56. तर आता फॉर्म्युला बघूयात. फॉर्म्युला काय? -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a. बरोबर. तर b ची व्हॅल्यू काय? अगोदरच -4 आहे, तर मायनस मायनस काय होईल? प्लस. तर इथे 4 येईल आणि मायनस प्लस √56. तर आपल्याला काय करायचे? 56चे रूट्स पाडायचे आहेत, म्हणजे फॅक्टर्स. 2 1 जा 2, 2 2 जा 4, सॉरी 1 उरला, 2 8 जा 16, परत 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 7 जा 14 आणि 7. काय आले रूट्स? 2 × 2 × 2 × 7. बरोबर. तर जे दोन सारखे नंबर्स येत आहेत त्याला काय करायचं? बाहेर लिहायचं. म्हणजे 4 √4 × 14 आणि 4 हा काय? स्क्वेअर नंबर आहे, तर त्याचा अगोदर काय घ्यायचं? आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा. तर इथे आपण काय करूयात? 4 + 4 √2 इथे बाहेर घेतला आपण, म्हणजे 2 + √14. आता याच्यामध्ये काय करायचं आहे? इथे जर बघा 4 + 2 √14 आणि इथे काय येईल? 4 - 2 √14 असं दिलंय. बरोबर. तर ह्या दोघांमध्ये कॉमन काय येणार आहे आपल्याला? 2. काय येणार आहे? 2. तर मग ते 2 काय करायचं? आपल्याला बाहेर घ्यायचं आणि मध्ये काय उरलं? याच्यामधला 2 उरला ना, मग 2 + √14 असं लिहायचं. मग ते काय येईल? इथे ती व्हॅल्यू येते. इथे पण 2 कॉमन येईल आणि 2 - √14 मध्ये येईल. बरोबर. आणि 10/10 तसंच. मग परत काय? 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 5 जा 10. तर काय आलं? 2 + √14/5 आणि 2 - √14/10 हे होईल आपले रूट्स. सो देअरफॉर खाली काय लिहायचं? देअरफॉर 2 + √14/5 अँड 2 - √14/10 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. बाय विच मेथड वी आर सॉल्विंग दिस? आपण हे कोणत्या मेथडने सोडवतोय? फॉर्म्युला मेथडने. कळालं? आता हा 4th वन झालाय. आपण आता नेक्स्ट बघूयात 5th वन. काय दिलंय आपल्याला? y² + 1/3y = 2. हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे फॉर्म्युला मेथडने. तर बघा, फॉर्म्युला मेथडने आपण काय केलं? हे इक्वेशन अगोदर लिहून घेतलं की ax² + bx + c या फॉर्ममध्ये, आपल्या जनरल फॉर्ममध्ये. म्हणजे 2 इकडे प्लसमध्ये इकडे येऊन काय होईल? मायनस. म्हणजे आपल्या जनरल फॉर्ममध्ये आपण लिहून घेतलेलं आहे. बरोबर. तर कम्पेअरिंग इक्वेशन आपण केलेत. तर आपण a ची व्हॅल्यू काय आली आपली? yच्या पुढे काही नाही म्हणजे 1, b ची व्हॅल्यू 1/3 आणि c ची व्हॅल्यू -2. अशा प्रकारे आपले a b c च्या व्हॅल्यू आपल्याला भेटलं. a b c च्या व्हॅल्यू भेटल्यावर आपण काय करतो? b² - 4ac हे काढत असतो. अगोदर कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये आपण थर्ड टर्म काढत आलेलो आहे. आता b² - 4ac. मग b काय? 1/3 स्क्वेअर -4ac. a काय? 1 × -2. आता मायनस आहे म्हणून काय केलंय? ब्रॅकेट केलंय. तर 1/3 1चा स्क्वेअर 1, 3चा स्क्वेअर 9, -4 1 × 2 -2. मायनस मायनस काय होईल? प्लस. 4 2 जा 8, 1/9 + 8. आता याला कसं सॉल्व्ह करायचं? ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन आणि याची ॲडिशन. आता 9 8 जा 72, 72 + 1 73, मग 73/9. कळालं? तर आता आपण फॉर्म्युल्यामध्ये याला पुट करूयात. y = -b + √b² - 4ac अपॉन 2a. आता -b म्हणजे b काय आहे? 1/3. मग -1/3 प्लस मायनस √73/9 आपण 2 × a. मग a काय इथे? a ची व्हॅल्यू 1, मग 2 × 1 2. तर बघा इथे आपण ते व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. तर आता एक प्लसमध्ये घेऊन घेऊयात आणि इथेच मायनसमध्ये घेऊन घेऊयात. इथेच आपण काय करूयात? सेपरेट करूयात. तर ह्या व्हॅल्यू प्लसमध्ये घेतला आणि ह्या व्हॅल्यू मायनसमध्ये घेतल्या. बरोबर. तर आता 1 हा कशाचा क्यूब आहे? 3चा. मग अंडररूट फक्त कशाला राहील? 73ला. बरोबर आहे का? हे कळतंय ना तुम्हाला? परत परत सांगत आलेलो मी. √73. आता इथं 1/3 आहे म्हणजे आपलं कॉमन काय येणार आहे? 3. तर मग आपण काय घेऊयात? 1/3. इथेही तसंच. बरोबर. इथे प्लस 1/3 म्हणजे ही काय? एक व्यवस्थित एक सिंगल टर्म आहे आणि ही पण एक सिंगल टर्म. आता दोघांमधून 1/3 काय करायचं? आपल्याला कॉमन घ्यायचं आहे. मग मध्ये काय उरेल? आता हे मायनस आहे तर मध्ये काय उरेल? -1. आणि इथे मायनस मायनस काय होऊन जाईल? मायनस मायनस प्लस. मग इथे मध्ये काय उरेल? +1/3.
आता बघा की ह्या दोघांचं जरी आपण कॉमन घेतोय तर मध्ये काय उरलंय -1 आणि हे -73. ही एक काय आहे, पूर्ण एक टर्म आहे, ही एक पूर्ण टर्म आहे. -1 -√73. आता 1/3. आता हे 3 इथे काय आहेत ते मल्टिप्लिकेशन मध्ये, खाली जाऊन काय इथे काय डिवाइड मध्ये, खाली जाऊन होईल मल्टिप्लाय. मग 2 × 3. मग इथे काय उरेल फक्त -1 प्लस √73 इंटू 3 × 2 = 6 और -1 -√73/6. अशा प्रकारे काय होईल, हे दोघं आपले. मग खाली तुम्हाला लिहायचं आहे देअरफॉर द गिवन रूट्स ऑफ द इक्वेशन्स आर दिस अँड दॅट. कळालं व्यवस्थित? हे सगळं कळालं तुम्हाला. 5वं एक्झाम्पल कशा प्रकारे सोडवलं आपण. थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रालाही असे एक्झाम्पल्स हे शेअर करत राहा. आणि तुम्ही जर आमच्या ग्रुपला जॉईन झाले नसेल व्हॉट्सअप ग्रुपला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी प्रोव्हाइड केली आहे त्याच्याने तुम्ही जॉईन होऊन जा. आता 6th वनकडे बघा. 6th वनमध्ये नेमकं दिलेलं काय आपल्याला, तर 5x² + 13x + 8 = 0. आता हे आपल्याला इक्वेशन आपल्या गिवन फॉर्ममध्ये यायचं, म्हणजे आपल्याला जो फॉर्म पाहिजे ax² + bx + c = 0 या जनरल फॉर्ममध्ये हे इक्वेशन आहे. तर a ची व्हॅल्यू 5, तर x² चा जो कोएफिशियंट राहतो त्याची व्हॅल्यू म्हणजे a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू काय 13 आणि c ची व्हॅल्यू आहे 8. आता सर्वात अगोदर फॉर्म्युला मेथडने आपण करणार काय की b² - 4ac फाइंड करून घेणार. तर b² - 4ac, b चा स्क्वेअर काय 13 चा स्क्वेअर -4 इंटू a काय 5 आणि b c काय 8. मग 5 4 = 20 आणि 28 जा किती होतात 160. मग -160. 169 मधून 169 मधून 160 गेले, उरले किती 9. कळालं? तर आता फॉर्म्युला टाकूयात. फॉर्म्युल्यामध्ये काय की x = -b ± √b² - 4ac/2a. तर बघा -13 आहे, b म्हणजे काय -13 मायनस प्लस √9 आणि 2 × 5 10. तर याला अगोदर प्लसमध्ये घेऊयात, याला मायनसमध्ये घेऊयात. तर -13 प्लस √9/10 x और x = -13 -√9/10. कळालं? तर आता √9 आहे तर 9चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे का? हो, 9 हा कशाचा आहे, स्क्वेअर रूट आहे 3चा आणि 3चा स्क्वेअर काय आहे 9. तर बघा हे स्क्वेअर रूटच्या बाहेर का बरं येतं, कारण की √9 म्हणजे काय 3 × 3 आणि जेव्हा 3 असतात तर तेव्हा एक नंबर काय असतो बाहेर येत असतो आणि हे स्क्वेअर रूटचं साईन काय होत असतं कट होत असतं. -13 + 3/10 x = -13 - 3/10. आता मायनस प्लस काय होतं मायनस, मग 13 मधून 3 गेले की उरले 10 आणि मोठ्या नंबरचं साईन -10/10. मग 10 × 10 10 × 10 उरलं काय x = -1. ॲज इट इज इकडे सोडवायचं आहे. x = -13 -9 मायनस प्लस, मग 13 + 3 काय होतात 16 आणि मोठ्या नंबरचं साईन -16/10. मग 2 5 = 10 2 8 = 16 -8/5. कळालं? एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवलं आहे. आता याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आपलं, त्याच्याकडे आपण वळूया. आता काय दिलेलं आपल्याला क्वेश्चन रीड करतोय अगोदर, लक्ष द्या. विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन x² + 2 √3x + 3 = 0 युझिंग द फॉर्म्युला. हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थितरित्या दिलेला आहे, त्याच्यामध्ये स्टेप वाईज तुम्हाला सोडवायचं. आता पहिली स्टेप कम्पेअर द इक्वेशन. आता इक्वेशन कम्पेअर करायचं आहे x² + 2 √3x + 3 = 0 अँड ax² + bx + c = 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a b c. आता पहिले काय करायचं आहे, याचं कंपॅरिझन करायचं आहे आणि व्हॅल्यू फाइंड करायचं आहे ए बी सीच्या पहिल्या स्टेपमध्ये सांगितलं आपल्याला, बरोबर. तर आपण नेहमी करतोच ना कम्पेअरिंग द इक्वेशन x² + 2 √3 + 3 = 0. मग ax² + bx + c = 0 हे आपण कम्पॅरिझनसाठी लिहून घेतलंय. मग a ची व्हॅल्यू काय, एक्सच्या समोर काही नाही म्हणजे a चं व्हॅल्यू 1, b ची काय 2 √3, इथे काय 2 √3 x, सॉरी इथे x आहे, = c = 3. आता पहिले जे व्हॅल्यू फाइंड करायचं सांगितलं होतं ते आपण केल्यात. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. आता सेकंड स्टेप काय b² - 4ac ची फाइंड करायची.
कळालं? आपण ज्या फॉर्म्युला मेथडनी होतो त्याच वेळी यांनी स्टेप वाईज फाइंड करायला सांगितलं आणि आपण अशाच पद्धतीने सर्व एक्झाम्पल स्टेप वाईजच सॉल्व्ह केलेत, बरोबर? तर √2√3 चा स्क्वेअर म्हणजे हे बी काय आहे 2√3 चा स्क्वेअर -4 इंटू ए काय 1 आणि सी काय 3. मग 4 3 जा 4 1 जा 4 आणि 4 3 जा 12. मग -12 इथे येईल आणि इथं 2 चा स्क्वेअर काय होईल 4 आणि 3 काय होईल ब्रॅकेटच्या बाहेर. मग हे ब्रॅकेट आणि स्क्वेअर काय होईल कॅन्सल. मग 4 3 जा 12 12 - 12 0. आता हा रूट कोणता आलेला आहे आपल्याला? नॉट रिअल, इक्वल अँड रिअल याला रूट म्हणतात. ते पुढच्या एक्सरसाइजमध्ये आपण शिकणार आहेत, बरोबर? तर b² - 4ac ची व्हॅल्यू आली 0. मग आता स्टेप 3 राईट फॉर्म्युला टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता फॉर्म्युला लिहायचं सांगितलेलं आहे स्टेप 3 मध्ये. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायला फॉर्म्युला लिहिला. आता सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ a b c अँड फाइंड द रूट. आता याच्यात काय करायचं? सबस्टिट्यूट म्हणजे काय? व्हॅल्यूज पुट करायचे आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? रूट फाइंड करायचं आहे, बरोबर? तर ही स्टेप इथून स्टेप काय होईल 4 सुरू होईल आपली. तर x इक्वल्स टू -b म्हणजे -√2√3 प्लस -√0. आता 2 × 1 व 2. आता येथं प्लस घ्या की मायनस घ्या, 0 असल्यावर उत्तर काय येणार आहे 0. मग हे काय होईल जाईल इकडे, इकडचा भाग काय होऊन जाईल कॅन्सल. -√2√3 अपॉन फक्त काय उरेल 2. मग हे 2 आणि हे 2 कॅन्सल. मग उरेल काय फक्त -√3. मग एक्सची व्हॅल्यू काय आली -√3. बघा, तुम्हाला हे जर व्यवस्थित समजतंय तर मला कमेंट बॉक्समध्ये यस और नो कळवत चला, तुमचा प्रतिसाद देत चला. तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमचा रिस्पॉन्स येणं हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊनच तुम्ही पुढे चला.